आजादी, अरे हम लेके रहेंगे आजादी, अरे मनुवाद से आजादी, अरे पुलिस वालों से आजादी, हम लेके रहेंगे आजादी, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब। जिंदाबाद। ठेवण्यासाठी सगळेजण संघर्ष करत होते। त्या ठिकाणी गेल्यानंतर तरुणामधला जोश हा अफलातून होता। आपण त्याचं शब्दामध्ये सुद्धा वर्णन करू शकत नाही। प्रत्येक अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला। तुम्हाला सांगतो दादा, आम्ही ज्यावेळेस आम्ही तर तिथे दिवसभर होतो, पण ज्यावेळेस ज्याच्यावर लाठीचार्ज झाला ते सगळे जे बांधव मिळत, 13 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी आणि विशेष म्हणजे मुलासोबत मुलीचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभाग आहे। ज्यावेळेस जंतर मंतर मध्ये गेल्याच्या नंतर विद्यार्थ्याचा जोश आपण पाहिला। त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस करायचे आंदोलनाला महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या सगळ्या घटकातील लोकांचा पाठिंबा त्या ठिकाणी आहे। आज त्या लेकरांच्यावर अन्याय, मला सांगा, आज पेपर फुटीमुळे 23 जण त्या ठिकाणी आत्महत्या केली, त्याला जबाबदार कोण? त्याचा उत्तर देणार कोण? बोलण्याचा अधिकार नाही, सांगण्याचा अधिकार नाही, भांडण्याचा अधिकार नाही, मोर्चा काढण्याचा अधिकार नाही। हे कुठलं संविधान आहे? हे कुठली लोकशाही आहे? जर ही दडपशाही जर होत असेल तर या दडपशाहीला ठेचायचं काम आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करावं लागणार आहे। येणाऱ्या काळात आपल्याला करावं लागणार आहे। ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे। आज हे जे वातावरण आहे, आज साधी गोष्ट आहे की 23 लोक ज्यावेळेस एखाद्या पेपर, नुसते एक पेपर लीक नाही, 100च्या वर पेपर लीक या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाचे झालेले आहेत। काय करते सरकार? यांना फक्त एकच गोष्ट करायची आहे की या ठिकाणी शिक्षणापासून लेकराला वंचित ठेवणे, आपलं आपले ऐकणारे सगळे येणारी पिढी तयार करणे, जे म्हणणारे पिढी तयार करणे। पण आपण तसं नव्हतं देता। जे जंतर मंतरवर 72 बसलेले आहेत दिवस रात्र, साहेब तिथं त्या ठिकाणी आहे। सरकारला आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायचे की त्या जंतर मंतरच्या माध्यमातूनच तख्ता पलट झाला होता याच्या आधीचा, आणि या जंतर मंतरच्या त्याच भूमीतून पुन्हा एकदा या सरकारचा तख्ता पलट झाल्याशिवाय राहणार नाही। या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये संविधान आहे। आज विचार करा, बादशाही आहे, या देशामध्ये संविधान आहे। आज विचार करा बांधवांनो, आज एवढे सगळे सुज्ञ असताना, एवढ्या सगळ्याला माहिती असताना, सगळे जागरूक असताना आज संविधानाच्या विरोधामध्ये काम करण्याचं काम यांच्या माध्यमातून चालू आहे। ज्यावेळेस संविधान स्थापन झालं, ज्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं, त्यावेळेस किती अडचणी आल्या असतील। आज ते जर कठोर संविधान जर झालं नसतं तर आज आपलं काही खरं राहिलं नसतं। म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की हे आंदोलन आजच्या दिवसापुरतं मर्यादित ठेवू नका। हे आंदोलन आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे, हे आंदोलन आपल्या भवितव्यासाठी आहे, हे आंदोलन आपल्या हक्कासाठी आहे, हे आंदोलन तानाशाहीच्या विरोधातलं आहे, हे आंदोलन दंडलशाहीच्या विरोधातलं आहे। हे आंदोलनाला पूर्ण ताकद आपण सगळ्यांनी दिली पाहिजे। पूर्ण इथं जमलात आपल्या सर्वांचं लोकशाही वाचवण्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका आहे त्याच्या संदर्भात आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। आणि खऱ्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली, आणि आज कंधारमध्ये त्यांच्या आव्हानाचा प्रतिसाद म्हणून या ठिकाणी बंद आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केला। त्या बंदला काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। सर्वात महत्त्वाचे असेल, इथून पुढे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की यापुढे असंच रस्त्यावर उतरून इथून पुढे सुद्धा आंदोलन करण्याची सर्व पक्षीयाची तयारी असेल। आजच्या प्रसंगी आपण सर्व पत्रकारांनी सहकार्य केलं, धन्यवाद। गेली 26 दिवस झालं जंतर मंतर येथे, दिल्ली येथे जंतर मंतर वरती संविधानिक पद्धतीनं आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी न्यायासाठी संविधानिक पद्धतीने उपोषण करत होते। त्यांच्यावरती जो लाठीचार्ज करण्यात आला, अशा निष्क्रिय सरकारचा मी प्रथम तर जाहीर निषेध करते। मी दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध करते। हे देश संविधानावर चालतो हे कुठेतरी आता ह्या सरकारनं समजून घेतलं पाहिजे। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला, ते काय आतंकवादी आहेत? ह्या देशामध्ये जर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भीक मागावं लागत असेल तरी फार मोठी शोकांतिका आहे। कुठेतरी तानाशाही संपून आपल्याला या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित करायची आहे, याची नांदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। एका मुलाने, एका विद्यार्थ्याने, महाराष्ट्रीयन मुलाने या ठिकाणी पूर्ण देश पेटवलेला आहे। याला कुठेतरी पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला ओ देऊन सर्व पक्षीय या ठिकाणी बंदचं आयोजन केलेलं आहे, आणि याला सर्व कंधारवासियांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे।